तर नमस्कार मित्रांनो, आज आणलेत आम्ही पोचे. तर आम्ही याला पोचे म्हणतो, तुम्ही याला काय बोलता? तर आता पोचे साफ करून घ्यायचे. पोचे साफ करून झालेले आहेत. तर आता गॅसवर टोप टाकत ठेवून तेल घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत थोडे मी. त्यानंतर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे त्यामध्ये बारीक चिरलेला. तर आता मी इकडे वाटणाची तयारी करते. तर वाटणामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता ती कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर त्यामध्ये आता टॅमॅटोची प्युरीसुद्धा करून घेत आहे मी. तर आता टॅमॅटो प्युरी तयार झालेली आहे. तर टॅमॅटो प्युरीसुद्धा चांगली परतून घ्यायची आपल्याला तेल सुटेपर्यंत. तर आता तेल सुटलेलं आहे. तर त्यामध्ये आगरी तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धने जिरे पूड आणि मीठ सर्व घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. तर आता मस्त असा मसाला परतून झालेला आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला पोचे टाकायचे आहेत. पोचे टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता अशा प्रकारे सर्व एकत्र मिक्स करून झालेले आहेत. भाजलेलं सुकं खोबऱ्याचं वाटण थोडंसं टाकायचं आपल्याला. त्यानंतर थोडासा कोकम घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर घालायचं त्यामध्ये थोडं पाणी. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. पोचे तयार. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही याला काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही याला पोचे म्हणतो.